की जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जे जे भूत, जे जे मनुष्य आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, सजीव आहे, ते सगळं परमेश्वराचं रूप आहे. म्हणून जे जे भेटत आहे ते माझं रूप आहे, परमेश्वराचं रूप आहे. आणि म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. गीतेतलं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये ज्ञानेश्वरीमधून आपल्याला समजावून सांगितलं. मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, मराठीचं वैभव वाढवलं. आणि त्यांची जसा 75वा भारतीय दिन, तर आम्हाला त्याचं निश्चितपणे अभिमान आहे, तर अशा माऊलीचा 750वा जयंती दिन याचाही विशेष आनंद आहे. अशा माऊलीसमोर आम्ही शाळेचे सर्व विद्यार्थी, आमचे सर्व गावकरी नतमस्तक आहोत. म्हणून आजच्या दिवसाला आपण त्यांची प्रतिमा या ठिकाणी सरकारी आपल्याला आदेश झालेले आहे. म्हणून कालपासून मी प्रयत्न करत होतो, मयूर मी तुमच्याशी संपर्क साधला, नानाकडे संपर्क साधला, की मी काल बाजारपेठ काढली. हा कार्यक्रम अचानक काल जाहीर झाल्यामुळे आमच्या जे फ्रेम मेकर आहेत त्यांच्याकडे फ्रेमसाठी फोटो पण उपलब्ध नाही. मग मी तुम्हाला विनंती केली, त्याप्रमाणे तुम्ही आज पाकाडवाडीतल्या आमच्या मंडळींनी मला ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा उपलब्ध करून दिली. तर मी आमचे कांबळे सरांकडे सर्व सूत्र देतोय. आता सर्वांचं ते स्वागत करतील आणि स्वागत झाल्यानंतर पहिल्यांदा माऊलीचं आणि आपल्या जी प्रतिमा आहे त्यांचं पूजन होईल आणि आपण लगेच कार्यक्रमाला बोलू. कांबळे सर हा उपक्रम हाताळतोय, प्राचीला पण माहिती आहे. वेगवेगळे उपक्रम घेत आहेत. आमच्या मुलांनी सगळ्या त्या तिरंग्या राख्या तयार केल्या, त्यानंतर वेगवेगळ्या सेल्फी काढल्या, त्या सगळ्या डाउनलोड केल्या. अन्य काही जे उपक्रम होते ते सगळे गेले 15 दिवस सुरू आहे. आणि हा 3 दिवसाचा हर घर तिरंगा नावाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये एक कवायत संचलन नावाचा भाग होता आणि व्हिडिओ आज झालेला तो डाउनलोड करून आला, म्हणून तेही तेवढं आठवून घेतलेला. कांबळे सर आपण सर्वांचं स्वागत करा आणि त्यानंतर हे प्रतिमा पूजन आपण करून घेऊया. नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा, भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. या निमित्तानं प्रथम मी शाळा परिवाराच्या वतीनं सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी आपण बालसभा हा कार्यक्रम 15 ऑगस्टला या शाळेमध्ये आपल्या साजरा करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी पाटील उपस्थित आहेत. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पागडे सरांना विनंती करतो की सन्माननीय पाटील साहेबांचा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, सन्मान करावा. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य सोलकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही पुष्प देऊन पागडे सरांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या निमित्तानं या ठिकाणी ही जी बालसभा आयोजित केलेली असते, या बालसभा आयोजित करण्यापाठीमागे ज्यांचा खूप मोलाचा मोठा वाटा आहे ते आपले देणगीदार सन्माननीय आंबेकर साहेब यांना शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन पागडे सरांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खूप मोलाचं सहकार्य आपल्या शाळेसाठी असतं. प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थ्यांना मी
आंबेकर साहेबांचा परिवार इथं उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आपले दुसरे जे देणगीदार आहेत ते सन्माननीय सुनीलजी साळवी उर्फ नाना यांचाही पागडे सरांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या दिवशी आमचे पालक आणि ग्रामस्थ मळणगावचे कृष्णाजी सोलकर यांनी शाळेला 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर 1 टन लाकडंही शाळेला पोषणाहार शिजवण्यासाठी दिलेले आहेत. मी पागडे सरांना विनंती करतो की त्यांनी कृष्णा सोलकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. सोलकर मॅडम यांनी सोलकर यांच्यासोबत सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य धामनासकर मॅडम, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शीतल मॅडम यांचे स्वागत त्याचबरोबर मळण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सन्मान्य रायकर साहेब यांचेही स्वागत करावयाची विनंती करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे पोळे साहेब या गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचंही पुष्प देऊन स्वागत करावे अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आंबेकर कुटुंबियातील एक सदस्य त्यांचे बंधू यांचंही स्वागत आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे पोळे साहेब यांचंही मी गुलाब पुष्प देऊन पाकिस्तानाने स्वागत करावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर मळणगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय धामनसकर साहेब यांचंही स्वागत पाकिस्तानाने करावे अशी विनंती करतो. सर्व मान्यवरांतर्फे सर्वांच्या वतीने धामनसकर साहेब या, सर्वांच्या वतीने कोणातरी एकाचं करतो. या पुढे या. आगरे साहेब आपण या ना पुढे. हे आमचे आगरे साहेब बघा. तांबे साहेब, आगरे साहेब आपण पुढे या. तांबे साहेब या. आगरे साहेब गावकडे या. गावकडे या. लवकर या. या सर या सगळेच या इथे आणखीन आले का आगरे साहेब? आगरे साहेब या.
या सगळ्यांचं एकत्र घ्या. इकडे जाधव मॅडम धन्यवाद. आणि आमच्या मुलांचं एक करूया. एका मुलाने मुलग्या गुलाबाचं आणि स्वागत सगळ्यांतर्फे स्वीकारा. वैष्णवी या सगळ्या मुलांचं काही मागे झाला ते सांभाळून घ्या. सगळ्यांना करता येत नाही राहू नका. धन्यवाद. आता आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती शासनानं या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे ग्रामपंचायतीला सुद्धा उपक्रम दिले आहेत, आम्हालाही उपक्रम दिलेले आहेत. त्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिमेचं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या प्रतिमांचं पूजन करण्यासाठी समोर यावं. पाटील साहेब, आंबेकर साहेब. निमित्त बालसभेचं औचित्य साधून या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचा गौरव करतात, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकं दिली जातात, तो कार्यक्रम आपण चालू करतोय. या ठिकाणी देणगीदार जे आहेत त्या देणगीदारांमध्ये सन्माननीय श्री प्रतीश सुधीर आंबेकर यांचेकडून कैलासवासी बाळूदीपा आंबेकर यांचे स्मरणार्थ प्रत्येक इयत्तेमध्ये प्रथम त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक एक शाळेतला आदर्श विद्यार्थी आणि इयत्ता 10वीमध्ये मळण गावातील जी प्रथम आलेली मुलगी आहे त्यांच्यासाठी पारितोषिक दिलं जातं. त्याचप्रमाणे
कैलासवासी शिवराम गणू साळवी व कैलासवासी आनंदबाई शिवराम साळवी यांचे स्मरणार्थ श्री सुनील शिवराम साळवी उर्फ नाना यांच्याकडून प्रत्येक वर्गामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस दिलं जातं. त्याचबरोबर श्रीकांत काशीनाथ ओक यांच्याकडून कैलासवासी आनंदबाई उर्फ अंबुताई काशीनाथ ओक यांचे स्मरणार्थ प्रत्येक वर्गामध्ये प्रथम आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक दिलं जातं. या ठिकाणी त्याचं वितरण आता आपण करतोय. इयत्ता पहिलीमध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी आहे देवांश गणेश साळवी याला तिन्ही देणगीदार जे आहेत त्या तिन्ही देणगीदारांकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते देवांश गणेश साळवी. त्याचबरोबर या इयत्तेमध्ये 2 विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. प्रथम देवांश गणेश साळवी आणि विराट राकेश साळवी या दोन्ही विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. विराट गणेश साळवी याचाही प्रथम क्रमांक आलेला आहे. प्रथम क्रमांक देवांश गणेश साळवी आणि विराट गणेश साळवी गेल्या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आहे ईश्वरी उमेश सोलकर. तिन्ही देणगीदारांची बक्षीस द्वितीय क्रमांकाची ईश्वरी उमेश सोलकर. आणि इयत्ता पहिलीमध्ये गेल्या वर्षी तृतीय क्रमांक आलेला आहे उन्नती रुपेश गांजेकर. हे फक्त सन्माननीय श्रीकांत ओक यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. उन्नती रुपेश गांजेकर. इयत्ता दुसरीमध्ये प्रथम क्रमांक आहे रुद्रा पंढरीनाथ धामनसकर. मी सन्माननीय नाना साळवी यांचं बक्षीस जे आहे ते त्यांचे बंधू सखाराम पांडुरंग साळवी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते द्यावं. इयत्ता दुसरीमध्ये द्वितीय क्रमांक आहे अन्वी कृष्ण सोलकर.
अन्वी कृष्णा सोलकर. सन्मान्य मयूर दत्ताराम साळवी यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. दुसऱ्या इयत्तेमध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे अर्णवी राजेश शिंदे, अर्णवी राजेंद्र शिंदे. इयत्ता तिसरीमध्ये प्रथम क्रमांक आदित्य मंदार पाटील. प्रश्न त्याला नव्हती आजारी दुसरा क्रमांक आहे वैष्णवी योगेश आगरे, वैष्णवी योगेश आगरे. आणि तिसरा क्रमांक आहे यश संतोष गमरे. तयारीत राहायचं. यश संतोष गमरे तिसरा क्रमांक. दुसरा क्रमांक वैष्णवी योगेश आगरे. तीन आहे. यश संतोष गमरे. इयत्ता चौथीमध्ये प्रथम क्रमांक आहे राज भरत गावणं. द्वितीय क्रमांक आहे भूमी महेंद्र कोतवडेकर. प्रथम क्रमांक राज भरत गावणं, द्वितीय क्रमांक भूमी महेंद्र कोतवडेकर. आणि तिसरा क्रमांक आहे रुद्र एकनाथ नाटुसकर. इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांक आहे, तिसरा क्रमांक रुद्र एकनाथ नाटुसकर. इयत्ता चौथी. इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांक गिरिजा दिनेश ओक. द्वितीय क्रमांक सृष्टी योगेश धामनसकर. नाही मला
त्याला पडलं जाऊन आला होय काय? मला नको. आणि आता 5वी मध्ये 3रा क्रमांक आहे आविष्कार सचिन धामनसकर. आमचे उमेशजी या प्रमाणे घेऊया. हाय हाय नको. इयत्ता 6वी प्रथम क्रमांक निलेश्वरी अनिल धामनसकर. इयत्ता 6वी प्रथम क्रमांक निलेश्वरी अनिल धामनसकर. द्वितीय क्रमांक आहे आर्या सुशील नाटुसकर. इयत्ता 6वी 2रा नंबर आर्या सुशील नाटुसकर. इयत्ता 6वी मध्ये 3रा क्रमांक आहे सृष्टी संतोष शिगवण. इयत्ता 7वी प्रथम क्रमांक तन्वी संदीप धामनसकर. तन्वी संदीप धामनसकर. द्वितीय क्रमांक आहे शमिका महेश आलिम. असं आहे नाही काय फोटो काढतो. आपण पडद्याच्या आणि 3रा क्रमांक आहे श्रुती सुनील धामनसकर.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थी हे जे पारितोषिक आहे हे सन्माननीय श्रीकांत कोक यांच्याकडून दिलं जातं. ते बक्षीस जात आहे पास व परीक्षेवर खरोखरच आदर्श विद्यार्थी हा अर्थ होता. त्यांचं बक्षीस पांडे सरांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आंबेडकर साहेबांकडचं आणखी एक शेवटचं बक्षीस राहिलेलं आहे, ते म्हणजे इयत्ता 10वीमध्ये मळण गावातून प्रथम येणारी मुलगी. इयत्ता 10वीमध्ये प्रथम येणारी मुलगी आहे मनाली संदीप धामनसकर. हिचं पारितोषिक मी सन्माननीय आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यावं. अशा प्रकारे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे. यानंतर सन्माननीय आंबेडकर कुटुंबीय नेहमीच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख उंच व्हावा यासाठी प्रयत्नशील असते आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं किंवा त्यांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून दप्तर म्हणजे बॅग स्कूल बॅग दिल्या जातात. याही वर्षी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग आणलेल्या आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या बॅग जे आहेत त्याचं वितरण त्यांनी करावं. पहिलीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचं. फक्त पहिलीच्या चित्रकलेचे किट सुद्धा या स्कूल बॅग सोबत सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेलं आहे. खरोखर आम्ही शाळा परिवार त्यांचे खूप खूप आभारी आहोत. बोलू नका. प्रत्येकाला मिळणार आहे त्यामुळं तेच साहित्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ते बोलू नका बाकीचे विद्यार्थी.
होय आता आपण ग्रामस्थांवर मागणी झाली म्हणजे शिक्षकांना द्या फक्त नाही ग्रामस्थांवर श्री राजूशेठ महाळकर यांनी 5 किलो जिलेबी दिलेले. त्याचप्रमाणे सुरेश उर्फ दादा महाळकर यांच्याकडून 3 किलो जिलेबी सर्वांसाठी दिलेले. शाळा परिवारातर्फे खरोखर त्यांचे खूप खूप आभार. राजूशेठ वाळकर हे प्रत्येक वर्षी या कार्यक्रमासाठी खूपच जिलेबी सर्वांसाठी देतात. त्यामुळं राजूशेठ वाळकर यांचा सन्मान माननीय पागडे सर, राजूशेठ वाळकर यांचा सन्मान नाना साळवी हे स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे सुरेश वाळकर यांच्याकडून 3 किलो जिलेबी दिलेले. त्यांच्यातर्फे श्री पोवळे साहेब हे सन्मान स्वीकारत आहेत. सर्वांनी जवळजवळ मध्यापर्यंत तरी संपर्क केलेला आणि तो चांगल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये घेऊन आपला कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमाचा पहिला भाग भजनपूजन होता, तेही झालं. या मळण गावामधली ही जी शैक्षणिक वातावरण आहे, या प्रत्येक आमच्या मान्यवरांनी तुम्हाला जे दिलं आहे त्यामागे त्यांची भावना अशी आहे की या मळण गावातले विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने पुढे सरकले पाहिजे. ग्रामीण भागातले आपण आहोत, आपल्या काही अडचणी असतात. आपल्या आईवडिलांकडे ह्या दिलेल्या सगळ्याच वस्तू घेणे इतपत खिशाची तयारी नसते, मग आम्हाला ती कधी कळत नाही. आम्हाला फक्त हट्ट करायचं समजतो, ते ही गोष्ट पाहिजे. ते आपल्या आईवडील ते कसे तुमच्यासाठी आणून देतात, त्यांची काय त्यामागे कसरत असते हे कधी आपल्याला फारसं कळत, तेही सांगत. आणि जेव्हा कळायचं वय होतं तेव्हा तुमचे विचार बदललेले असतात. ज्यांनी दिलं, मायेने केलं, त्या त्यांनी काय पदार्पण सोसली हे आता समजत नाही. आणि मोठे झाल्यानंतर जेव्हा ते समजून घ्यायचं तेव्हा भरकटल्यासारखे विचाराची मंडळी दिसतात. तुम्ही हे लक्षात घ्या, देणारे हात जे आहेत ते महत्त्वाचे आहे. या हातांमुळे आपल्याला आपल्या वाटचाल करताना मदत झाली. या आयुष्यात कधी विसरून चालला बरं का. म्हणून त्याला कृतज्ञता असा शब्द आहे. जे जे देतात नुसतं घेतलं पुढे झालं असं नाही. ते देण्या हातामागची जी भावना आहे ती महत्त्वाची. उद्या भविष्यात तुम्ही मोठे व्हा. रुद्रा, नंबर काढला आहेस पण शांत पण बसता आलं पाहिजे. ऐक जरा. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हाचा दिवस चांगला. मी मगाशी त्याचा उल्लेख काय केला, देशाचा हा सण आहे. या देशासाठी अनेक लोकांनी बलिदान केलं. बलिदान याचा अर्थ तुम्हाला कळतो? नाही कळणार. 200 वर्षापूर्वीच्या लोकांनी आपलं संसार प्रपंच वाऱ्यावर सोडले, देशासाठी तुरुंगात गेले, इंग्रजांचे मार खाल्ले, अख्खा संसार उद्ध्वस्त झाला, त्यांनी ते सहन केलं. आणि त्याच्यातून स्वतंत्र भारताची त्यांनी स्वप्न पाहिली. आणि ही पिढी
एक काळ शिक्षण मिळत नव्हतं. आजच्या पिढीला मात्र चांगलं दर्जेदार शिक्षणामध्ये काही अडचणी राहू नयेत, परिस्थितीमुळे अडचणी येऊ नयेत म्हणून ही आमची सर्व मान्यवर मंडळी त्या पाठीमागे तुमच्या उभी. हे मळणगावचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. आज कित्येक वर्ष आंबेकर कुटुंबीय या सद्भावनेतून हे तुमच्यासाठी करत आले. अनेक मान्यवर मंडळी त्यांना सहकार्य करत आहे. सगळं आमचा गाव हेतू एकच आहे, काय की या मळण गावातले विद्यार्थी चांगले त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे आणि त्यांनी चांगली प्रगती केली पाहिजे. मळण गावातल्या विद्यार्थ्यांनी प्रगती केली की त्या गावाने प्रगती केली असं होईल. म्हणून या प्रगतीची स्वप्न ही माणसं पाहतात. म्हणून लक्षात ठेवा, जे आपल्याला मिळालं आहे चांगला वापर करा, त्यातून चांगले शिक्षण घ्या, जास्तीत जास्त मेहनत घेणारे व्हा. बोलण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु तुम्ही सकाळी दिलेलं सगळं जे चांगलं काम आहे, पावसाचं सगळं सोसलं आहे तुम्ही, त्यामुळे मी पुढचं सगळं टाळतो. तर हे जे मान्यवर मंडळी आज वेळात वेळ काढून आंबेकर कुटुंबीय आमचे मुंबईतून आले. आंबेकर साहेब शाळेच्या बाबतीत जेव्हा आम्ही नवीन मंडळी आहोत पण आम्ही त्यानंतर समजून घेतलं तुमचं या शाळेसाठी गावासाठी फार मोठं योगदान राहिलेलं आहे. असतं सर्वांकडेच, पण आपल्याबरोबर सर्व यावे या भावनेतून आपल्यातलं काहीतरी दुसऱ्याला द्यावं अशी वाटणारी मंडळी कमी असतात. पण आपण त्या कमीमध्ये व्हायचं नाही. उद्या भविष्यात आपल्याही वाटायला काही चांगले दिवस आले, आपण दुसऱ्याला देऊ शकत असो तर ते देणारे झालं, ही भावना सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे बोलू नकोस ग बाई. हां, तर मुद्दा असा आहे, ही मंडळी सगळी मुंबईतून तुमच्यासाठी आली. या दिलेल्या वस्तूंच्या किमतीबाबत घरीच मांडा की तुम्हाला हे देण्यासाठी किती खर्च सोसला असेल बरं का. तर त्याच्यातून चांगला अभ्यास करा. त्यांना पुढच्या वर्षी असं ऐकायला मिळालं पाहिजे की मुलं चांगल्या पद्धतीने वाटचाल करतायत, प्रगती करतायत. असे चांगल्या पद्धतीने वागायला विश्वास आहे. आमची मान्यवर मंडळी मुंबईतून या ठिकाणी आली, विशेषतः आमचे आंबेकर कुटुंबीय मुंबईतून आले. साहेब तुम्ही दरवर्षी गेल्या वर्षी पण आलात, यावर्षी खूप आनंद झाला आम्हाला पण. तुमचे आम्ही शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आमचे अध्यक्ष साहेब की आमच्या शाळेची प्रत्येक गरजेची अतिशय कुटुंबातले ते आमच्या प्रमुख आहेत. कशी काळजी घेतात ते सांगावं लागत नाही, त्या कृती असतात. ते फार बोलत नाही पण त्यांच्या कृती असतात. तुमची सकाळी गैरसोय होते तर ताबडतोब स्वतःचं वाहन घेऊन ते तुम्हाला इथवर आणतात. या आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे, मदत आहे, ते आमचे शाळेचे अध्यक्ष पाटील साहेब आपले आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या गावाचे उपसरपंच मान्य श्री रमाकांत सोलकर साहेब या निमित्ताने आमच्यासोबत राहिले. त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोलकर साहेब आपल्या शाळेचा दर्जा दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने वाटचाल करतोय. तुम्ही मागच्या काळातही ऐकलेलं आहे की आपली मळण तळेकोट आणि मळण नंबर 1 या शाळेचा एक मिलाप होता. बदललेल्या काळाप्रमाणे तो मिलाप आपला थोडासा कमी झाला. आपली मुलं दुसऱ्या शाळांमध्ये वळत आहेत. पण त्याचा परिणाम असा होतोय की जर आपण हे रोखलं नाही की ही व्यवस्था जी कुठे जवळच्या जवळ सोयीची आहे तर तिथे आपल्याला थोडासा आपल्या भविष्यात कार्य करू शकतो. म्हणून मी मळण तळेकोटच्या ग्रामस्थांनाही विनंती करतो की आपण 5वी, 6वी, 7वी या वर्गांसाठी आमच्या शाळेत आमच्याशी जी पूर्वीची ती जवळीक आहे, आता ही मंडळी आमची काम करते की, आणि मला सांगायला आनंद वाटतो सर की जे देणगीदार या गावातले आहेत ते जरी या क्षेत्रातले असले तरी ते देताना जे तुम्ही तुमचं बक्षीस वितरण करता प्रत्येक वेळेला या शाळेसाठी त्यांचा वाटा ठरलेला असतो. एवढी गावामध्ये दोन्ही शाळांच्या बद्दलची आपुलकी शिकला पाहिजे. म्हणून आपण लोकांना पण एकदा विनंती करू की जे पूर्वीचे आम्हाला जोडलेले होतात त्यांना बरोबर ठरवी तर तसे आपण जोडलेले राहूया, सगळे एकत्र राहूया. ही चळवळ आपण पुढे घेऊया. सोलकर साहेब आपल्याबरोबर राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोळे साहेबांचे योगदान या शाळेसाठी मोठं आहे. रामस्कर साहेबांचं योगदान मोठं आहे. तुमचे मी आभार व्यक्त करतो. साळवी साहेब तुमच्याबद्दल एक अभिनय बरं, कारण ते बोलले तुम्हाला पसंत पण नसतं, आम्हाला कल्पना आहे त्याची बरं का. खूप मोठं सहकार्य तुम्ही आम्हाला करता, तुमचे आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायतीचे सदस्य रामस्कर मॅडम तुमचे आभार व्यक्त करतो. आमच्या उपाध्यक्ष शिकवण मॅडम त्यांचे आभार व्यक्त करतो.
आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य संध्या सोलकर मॅडम तुमचेही आभार व्यक्त करतो, लतिकाजी सोलकर मॅडम त्यांचेही आभार व्यक्त करतो. नंतर ग्रामपंचायतीचे आमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये गेली काही वर्षे साहेब की रायकर साहेबांकडे हे सूत्र आहे, तर त्यांनी शाळेच्या बाबतीत आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं. लाईट बिलाचा प्रश्न रायकर साहेब आणि सरपंच साहेब उपसरपंच साहेब यांच्याकडे आपला सुटला आहे. होय होय हां केला आहे सर, ठराव केला आहे ते होय ना, अगदी रितसर केला आहे, पद्धतशीर केला आहे, ठराव करून ती व्यवस्था त्यांनी केली. त्याबद्दल ग्रामपंचायतीसाठी बाळाने एकदा जर आपल्या शाळेमध्ये ग्रामपंचायतीचा सहकार्य. आता माझ्या समोर जी मंडळी मला कल्पना आहे त्याच्यामध्ये अनेक आमच्या माता भगिनी आहेत, हे सर्व आमचे मान्यवर मंडळ पालक मंडळी आहेत. तुम्ही सुद्धा सकाळपासूनचा वेळ आमच्यासाठी दिला आहे, आम्हाला त्याची कल्पना आहे. त्यामुळे तुमचेही मनापासून आभार मानतो. तुम्ही आलात त्यामुळे या सभागृहाची शोभा वाढली, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली. आमचे ग्रामस्थसुद्धा अत्यंत आपुलकीने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांनी आमची शोभा वाढली, त्याच्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व सहकारी शिक्षक वृंदांनी मला चांगल्या पद्धतीने बोलावलं तुमचं, त्याचे तुम्ही मानकरीच आहात की कठीण परिस्थितीमध्ये सकाळी लवकर उठून आज पाऊस असताना तुम्ही सर्व विद्यार्थी कालच्या शाळेत वेळेवर उपस्थित होतात 7:30 वाजता. हां त्यामुळे परत एकदा जरा टाळ्या वाजवूया जोरात. चांगलपणा टिकला पाहिजे हां, तुम्ही टिकवणार आहे. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि एक आनंदाचा गोड असा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर. धन्यवाद.